माझं नाव विराज पंडित आहे. मला साधारण 5-6 वर्षापासून बीपीचा त्रास होता आणि वजन पण वाढत होतं. बीपीचं औषध चालू केलं होतं, पण त्याच्याने पण बीपी काही कंट्रोलमध्ये येत नव्हतं. मग डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं अजून आपण मेडिसिनचं हे वाढवूया पॉवर. मग मला असं वाटलं काहीतरी परमनंट ह्याचा इलाज असायला पाहिजे. आणि एका साईडला वजन पण खूप वाढत होतं, एवढं कमी खाऊन डाएट वगैरे हे करून पण काही त्याचा हे नव्हतं होत, वजन वाढतच चाललं होतं. म्हणून मला असं वाटलं काय परमनंट ह्याचं सोल्युशन असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी माधवबागकडे आले. मग माधवबाग मध्ये आल्यानंतर ह्यांचं डाएट, ह्यांचं ट्रीटमेंट, मसाज वगैरे प्रॉपर फॉलो केल्यानंतर 3-4 महिन्यात माझं बीपी कंट्रोल मध्ये आलं. बीपी पण कंट्रोल मध्ये आलं, प्लस माझे जे मेडिसिन्स होते डॉक्टरांचे, जे डॉक्टर सजेस्ट करत होते तुम्ही वाढवा कारण की बीपी वाढत होतं. तर आता इकडे माझं सगळं मेडिसिन पण बंद झालं बीपीचं, आणि मेडिसिन शिवाय माझं बीपी नॉर्मल झालं आहे. आणि वजन पण जे आधी खूपच वाढत होतं, न खाल्ल्याशिवाय पण वाढत होतं, ते पण वजन आता माझं कंट्रोल मध्ये आलंय. मी साधारण 9 किलो इकडे, 9 ते 10 किलो इकडे आल्यावर माझं वजन कमी झालं. आणि एकदा वजन कमी झालं मग आपल्याला बरं वाटतं. मग माझं लाईफस्टाईल पण चेंज झालं. मी सकाळी वॉकला जाते, जिमला जाते. ते आधी तब्येत बरी नव्हती म्हणून सगळंच बंद झालं होतं, ते पण मी पुन्हा सगळं चालू करू शकली. तर आपल्याला काही परमनंट कुठल्या गोष्टीचा इलाज पाहिजे तर ते ॲलोपॅथीमध्ये नसताना आयुर्वेदिक मध्येच आहे. आणि हे गोरेगावचं जे सेंटर माझ्या घराच्या जवळ आहे एकदम, इकडला स्टाफ वगैरे खूपच सगळा कॉपरेटिव्ह आहे. डॉक्टर एकदम चांगले गाईड करतात. कधी आपल्याला जास्त स्ट्रेस आला की बरोबर नाही होत वगैरे तरी ते चांगल्या रीतीने गाईड करतात. आणि ह्या जसं बीपी होतं आणि वजन वाढत होतं त्यामुळे स्ट्रेसमुळे, आणि माझं काय आयटीचं काम आहे, मग मला पूर्ण दिवस बसून राहावं लागायचं. मग ते त्याच्यामुळे माझ्या झोपेला पण इम्पॅक्ट झाला होता. तर मग असं झालं होतं की आता झोपेचं पण औषध चालू करायचं का ॲलोपॅथीमध्ये, पण ते मला नव्हतं चालू करायचं. मग ह्या सगळ्या 3-4 क्रिटिकल इश्यूज ना माधवबागने मला परमनंट ऍड्रेस केलं. So now it improved my lifestyle. Plus I am feeling fresh. Plus I am fit in my all my old clothes. So I am feeling happy about it. Thank you.